नमस्कार. आज आपण शैक्षणिक प्रकल्पामध्ये नैसर्गिक आपत्ती हा घटक पाहणार आहोत. आपत्ती म्हणजे काय? संकट. आपल्यावरती एखादं आलेलं संकट. तसंच निसर्गामध्ये वेगवेगळी संकट येतात. कसे येतात ते? निसर्गाच्या निर्मितीमुळे होतात किंवा मानव निर्मितीने होतात. तर प्रथम आपण काय करू? भूकंप पाहू. भूगर्भात म्हणजे जमिनीच्या आतमध्ये, जमीन आहे का, जमिनीच्या आतमध्ये लावारसाची हालचाल किंवा जमिनीच्या एकामेकाच्या थराची हालचाल झाल्यामुळे भूकंप लहरी निर्माण होतात. या लहरीमुळे वेगवेगळ्या लहरी निर्माण झाल्यामुळे भूकंप निर्माण होतो आणि त्याच्यामुळे जमीन हालते. तुम्हाला पाहायला मिळाले असेल टीव्ही वरती वगैरे, ज्यावेळेस जमीन हालते त्यावेळेस घर खाली पडतात, मोठ्या मोठ्या इमारती खाली पडतात, कारण पूर्ण जमीन हलली जाते, अशी हलते. जसं ही जमीन आहे आणि हे इमारत आहे. ज्यावेळेस ही जमीन हलेल त्यावेळेस इमारत पडते. तसंच भूकंपामध्ये काय होतं? जमीन पूर्ण हलल्यामुळे जे उभा राहिलेल्या इमारती असतात किंवा खांब असतात ते खाली कोसळतात. नंतर महापूर. महापूर कसा होतो? नदी ज्यावेळेस पाऊस भरपूर प्रमाणात पडतो, पाऊस भरपूर प्रमाणात पडतो आणि एकाच ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदीला पाणी येतं आणि ते पाणी अति प्रमाणात येतं. जे नदीच्या पात्रापेक्षा जास्त पाणी तिथं येतं एका ठिकाणी पाऊस पडल्यामुळे. मग त्यावेळेस काय होतं? नदीचं पात्र सोडून पाणी चौबाजूला पसरतं. चौबाजूला पसरल्यामुळे काय होतं? शहरामध्ये किंवा आपल्या गावामध्ये पाणी जात आतमध्ये आणि महापूर निर्माण होतो. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात मानवाची व जीवितहानी होते. बरेच घर पडतात, झाडे पडतात आणि आपले नुकसान होतं. त्यानंतर वादळ. वादळाची निर्मिती कशी होते? आता सध्या हवा शांत आहे, पावसाळ्यामध्ये काय होतं? हवा इकडून तिकडून जोरात वाहते. कशामुळे वाहते? कारण हवेमध्ये कमी अधिक प्रमाणाचा दाबाचा पट्टा निर्माण झालेला असतो. समजा इथं उष्ण हवा आहे आणि तिकडे थंड हवा आहे. उष्ण आणि थंड हवेचं वहन होतं. त्यावेळेस काय होतं? हवा मोठ्या प्रमाणात ये जा करते आणि वादळाची निर्मिती होते. यामुळे मोठी मोठी झाडं किंवा छोटी झोपड्या वगैरे पडतात. नारळाची झाडं असतील किंवा मोठी मोठी जुनी झाडं असतील, ते मोठ्या जोरात आलेल्या हवेमुळे खाली पडतात, कोसळतात. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात निसर्गातील इतर घटकांची नासधूस होते. त्याचबरोबर वनवा म्हणजे काय? तर जंगल किंवा एकत्र ठिकाणी असलेली झाडी. त्या झाडीला अतिउष्णता किंवा मानवाने काही कारणास्तव लावलेली आग, यामुळे तिथं आग निर्माण होते, म्हणजे जाळ निर्माण होतो. तर तो जाळ अति प्रमाणात असतो, जे करून आपल्याला तो आपल्या आवाक्याच्या बाहेर जातो. कुठल्या प्रमाणात तो आपल्याला थांबवता येत नाही. तर त्यावेळेस वनवा निर्माण होतो, म्हणजे बरीच मोठी मोठी जंगलं जळून नष्ट होतात. तर अशा प्रकारच्या ह्या निसर्गातल्या आपत्ती मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित ह्या निर्माण होऊ शकतात. ठीक आहे, धन्यवाद.